श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? कोणीतरी काहीतरी बोलतं आणि तुमचा पूर्ण दिवस खराब होतो. एखादा मेसेज, एखादी कमेंट आणि तुम्ही मेंटली डिस्टर्ब होता. का? कारण तुम्ही रिॲक्ट करता आणि तिथेच तुम्ही स्वतःवरचा कंट्रोल गमावता. आजचा व्हिडिओ सिंपल आहे पण पॉवरफुल आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रिॲक्ट न करण्याची ताकद काय असते. हा एक स्किल नाही आहे, हा तुमचा इमोशनल आर्मर आहे, जो तुम्हाला लोकांपासून नाही तर त्यांच्या शब्दांपासून प्रोटेक्ट करतो. बघा, आपण सगळे ना एकच चूक करतो. कोणी काही बोललं तर आपण लगेच उत्तर देतो. कोणी हर्ट केलं तर आपण डबल हर्ट करतो. पण यामुळे खरं काय होतं तर तुम्ही तुमची शांतता गमावता, तुमचा फोकस तुटतो आणि तो समोरचा व्यक्ती जिंकतो. कारण त्याने तुमचं माइंड कंट्रोल केलेलं असतं. पण खरी ताकद आवाजात नसते, ती शांततेत असते. कोणी तुम्हाला हर्ट करतोय पण तरी देखील तुम्ही शांत राहता, तेव्हाच गेम बदलतो. मग समोरचा कन्फ्यूज होतो कारण त्याला रिॲक्शन हवी असते आणि तुम्ही ती देत नाहीत. मग तीच तुमची पॉवर आहे. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला दुखावत नाहीत, तुमची रिॲक्शन तुम्हाला दुखावत असते. प्रत्येक वेळी तुम्ही रिॲक्ट करता, तुम्ही त्यांना परमिशन देता की मला डिस्टर्ब कर. पण ज्या दिवशी तुम्ही शांत राहायला शिकता त्या दिवशी लोकांचं बोलणं थांबणार नाही, पण तुम्हाला फरक पडणं नक्कीच थांबेल. पण आता तुम्ही विचार करत असाल की ही स्किल डेव्हलप कशी करायची. त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे 5 सेकंद थांबा. रिप्लाय देण्याआधी थोडा पॉज घ्या. दुसरं म्हणजे स्वतःला विचारा की हे खरंच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे का. तिसरं, इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. रागात घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे असतात. चौथं, शांतता ठेवा. कधी कधी काहीच न बोलणं ही सगळ्यात जास्त मोठा रिप्लाय असतो. त्यामुळे मंडळी, लक्षात ठेवा, सगळ्यांना उत्तर देणं गरजेचं नाही. काही लोकांना तुमची शांतता समजणार नाही, पण ते महत्त्वाचं देखील नाही. कारण महत्त्वाचं हे आहे की तुमचा माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का. कारण ज्याने स्वतःवर कंट्रोल मिळवला त्याला कोणी देखील हरू शकत नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या मनस्वर बाय काव्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू